आज दुपारी मी एक पेशंट सोबत आलो होतो, अनवधान आहे. तेव्हा मला ही गोष्ट समजून आली, की इथला जो डिलिव्हरी वॉर्ड आहे, तेथे पण छत पूर्ण गलतंय. त्याच्या बाजूला 4 बेड आहेत. जे डिलिव्हरी लेडीज झालेल्या त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये असतात त्या कालावधीत, ते पण गलतंय. शिवाय पूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तर मागचा जो एरिया आहे, तो 50% ते 40% पूर्ण गलती लागलेली आहे. परंतु याच्यावर कोणतीही शासनाकडून कारवाई होत नाही. त्याविषयी आपण आरोग्य अधिकारी अंबरनाथ तालुक्याच्या ज्या मोहिते मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं, तर त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचली नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांना मी स्पष्ट सांगितलं, की तुम्हाला मी पत्रव्यवहार करून फोटोसुद्धा पोहोचवतो. मला याच्यावर तात्काळ कारवाई पाहिजे. शिवाय आपले आमदार साहेब यांना पण कॉल करून याच्याविषयी माहिती दिली. खेडीपाडी पकडून वांगणी ग्रामीणचा भाग पकडला तर कमीत कमी 30 ते 35,000 लोकसंख्या आहे. वांगणी शहराचीच 20 ते 25,000 लोकसंख्या आहे. एवढी अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि गोरगरीब इथे येतच असतात. मग इथे ह्या सुविधा दिल्या पाहिजेत. जर हे छत गलतंय तर डिलिव्हरी पेशंट इथे येणार का? त्यांना गरज असून पण नाईलाजाने ते प्रायव्हेटकडेच वळणार ना. मग हा शासनाचंच धोरण आहे का हे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वळवण्याचा? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. 8 ते 10 दिवसामध्ये याच्यावर जर उपाययोजना झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे ठिय्या आंदोलन मांडेल.